खरं तर असं सांगण्याची काही गरज उद्धवजींना नव्हती. उद्धवजी तेव्हा खरं तर मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे कोणतरी आरोप करते म्हणून कोणाला तरी फोन करायचा. खरं तर उद्धवजींना जर या गोष्टी संदर्भात काय असेल तर मोदी अमित शहाना केले असते, ह्यांना कुठे केलं असतं. आणि त्यामुळे हे कोणाच्या तरी इशारावर हे बोलतायत आणि आपल्याकडे लक्ष वेचवण्याचा प्रयत्न हे करतायत. खरं तर उद्धवजींनी जर अशा भूमिका घेतल्या असत्या गळचेपी तर त्यांना कधीच सत्ता मिळाली असती. आणि त्यामुळे उद्धवजी राणेंनाच काय तर मोदी शहांना सुद्धा कधी शरण गेले नाही तर राणेंना का जातील. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं हा एकच प्रकार यातनं चालू आहे. खरं तर राहुल कनाल हे शिवसेनेमध्ये याआधी कुठे होते. शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राहुल कनालांचं शिंदेच्या शिवसेनेबद्दल काय मत होतं याचा खरं तर विचार केला पाहिजे. आणि ज्या राहुल कनालांचं नाव फक्त आदित्य ठाकरेंमुळेच लोकांना कळालं आणि ते राहुल कनाल ज्यांची खरं तर कुवत नाही, लायकी नाही, ते आदित्य ठाकरेंमुळे खरं तर नावा लोकांना समजू लागले. आणि ते जर आदित्य ठाकरे करत असतील तर हा खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे का एखादी सत्ता असेल तर सत्तेच्या पाठी कसं लालसा व्हायचं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कनाल. खरं तर कुणाल कामराने जे ब्रॉडकास्ट करतात त्याने जी भूमिका मांडली आहे ती लोकांसमोर आहे. परंतु एका कलाकाराने आपल्याबद्दल, आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जे काही बोललं आणि त्याबद्दल जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आता न्याय सगळ्यांना एकसारखाच मिळाला पाहिजे. आपण बघितलं असाल शिवसेनेचे पक्ष उद्धवजी ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने शिंदे गटाचे, भाजपचे लोक बोलतात आणि त्यावेळी मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. आणि आता मात्र एखादा कलाकाराने आपल्या नेत्याबद्दल व्यंगणात्मक खरी परिस्थिती सांगितली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो, त्याची तोडफोड केली जाते, त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही म्हणून. हा खरं तर व्यक्ती स्वातंत्र्यावर गाडा आहे. आणि महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालू आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. आणि आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशी भूमिका असता कामा नये. गृह खात्याने सुद्धा या संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे. दुसरा एक प्रश्न, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.